नमस्कार. लवली स्वरा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांमध्ये आज आपण पाहत आहोत. आबा खरंच खूप घाबरलेले असतात. आबांना आता एकच प्रश्न पडलाय, ते म्हणजे गावाकडे गुरुजींना जाऊन घराची पत्रिका दाखवायची. आबांना सरोज रोहिणी आणि अद्वैत नकार देत असतात, पण आबा म्हणतात तुला माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता यावं लागेल, माझं ऐकायचं आहे की नाही. मग तो म्हणतो ठीक आहे आबा, चला जाऊया. इथे तिघजण आता गावाला जायला निघालेले असतात आणि आबा गाडीमध्ये बसलेले असताना आबांना झोप लागते. झोपेमध्ये आबा खरं तर एक स्वप्न पाहू लागतात. देवीच्या देवाऱ्यासमोर बसून ते देवीकडे प्रार्थना करत असतात की माझं घर सुखाने समाधाने भरू दे, सगळं काही आनंदमय घडू दे. आणि डोळे उघडतात तर पाहतात काय, त्यांच्या देवाऱ्यातली देवी आईची मूर्ती गायब झालेली. आणि अघटित घडलं म्हणून आबा मी तुला जाऊ देणार नाही, देवी आई अशी जोरजोरात हाक मारू लागतात. आणि लगेचच अद्वैत गाडी कडेला उभी करून आबांशी बोलू लागतो की काय झालं आबा, तुम्हाला झोप लागली होती, काही स्वप्न वाईट पाहिलं का तुम्ही. मग आबा सांगू लागतात की खूप वाईट भयंकर स्वप्न होतं, मला आता ह्या स्वप्नाने भीती वाटत आहे, मला आत्ताच्या आत्ता तू गुरुजींकडे घेऊन चल, इथे थांबू नको, चल चल. मग तो गाडी चालू करतो आणि गुरुजींच्या घरापर्यंतच गेल्यावर बंद करतो. तिथे गेल्यावर आबा त्यांचं दर्शन घेतात, बसतात. आणि चांदेकर घराण्यातून आलोय मी म्हटल्यावर तो माणूस म्हणतो की हो, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही लहानपणी तुम्हाला पाहिलेलं आहे, माझ्या आजोबांनी तुमचा इतिहास सांगितलेला आहे मला, तुमच्या श्रापवाणीबद्दल, तुमच्या भविष्यवाणीबद्दल मला त्यांनी कल्पना अगोदरच देऊन ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरावर जे जे संकट येत आहे ते सगळ्यांची जाणीव मला आहे आणि ते कसे निस्तारावे हेही मला माझ्या आजोबांनी सांगितलेलं आहे. इथे आता हे काय प्रकार आहे म्हणून आबांना इथे अद्वैत प्रश्न विचारू लागतो. तर आबांनी इथे सांगायला सुरुवात केलेली असते की आजपर्यंत मी कधीच तुम्हाला हे सत्य सांगितलेलं नाही, घरात सगळ्यांपासून लपवलेलं मी आहे, हे सत्य मी आज तुला सांगतो. माझं नवीन लग्न झालं, लग्न झाल्यावर आम्ही गावच्या मंदिरामध्ये देवीची स्थापना करण्यासाठी मूर्ती बनवली होती. त्या मूर्तीची स्थापना आपल्या चांदेकर घराण्याकडनं होणार, आपल्याला मान होता. आणि गुरुजी म्हणायचे की आता हे स्थापना झाल्या तुमच्या घरात भरभराट येणार, खूप पैसा, खूप देवी आईचे कृपा तुमच्यावर होणार. तसंच आणि मग मी जेव्हा मूर्तीची स्थापना करण्यासाठी पुढे गेलो तर त्या मूर्तीचं खंडन झालेलं होतं, त्या मूर्तीला भेग गेलेली होती. ते पाहून सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्यांना, मला, गुरुजींना, सगळ्यांना इतका मोठा धक्का बसला. सगळेजण घाबरलेले, बिथरलेल्या अवस्थेत, देवी आईचा कोप होईल म्हणून सगळेजण घाबरलेले होते. अक्षरशः मी चक्कर येऊन खाली पडलेलो होतो. आणि देवी आईच्या गळ्यात जे मंगळसूत्र होतं तेही आपोआप खाली गळून पडलेलं होतं. हे पाहिल्यानंतर गुरुजी खूप घाबरतात. गुरुजी देवी आईला आव्हान करतात. तर गुरुंच्या तोंडून देवी आईने भविष्यवाणी केली होती की तुझ्या घराण्याला आता हा श्राप लागलाय, तुझ्या घरात कधी कुठले जोडपे एकत्र राहणार नाही, त्यांच्याकडे सुख नांदणार नाही आणि कधीच तुमच्या घराचं भलं होणार नाही, असा श्राप तिथे मला त्या गुरुजींनी आईचा निरोप म्हणून दिला होता. आणि ते आजपर्यंत मी भोगत आहे. त्याचे परिणाम जे पाहतोय, आपल्या घराची एवढी अनन्य दशा झालेली आहे, हे तू सगळं पाहतोय, हे सगळं ह्या श्रापामुळेच आहे. हे सत्य आता सगळ्यात पहिल्यांदा रोहिणीला कळलंय, आजपर्यंत तिलाही माहिती नव्हतं. आणि अद्वैत आता हे सगळं काही ऐकतो आणि तो आता गुरुजींना प्रश्न करू लागतो, हा श्राप तर इतका जुना आहे ना, मग त्यांच्या पिढीचा आहे, मग आमची नवीन पिढी आहे, याला पण तो श्राप लागणार, त्याचा काय संबंध आहे नवीन पिढीशी. आणि आबा किती चांगले वागतात, त्यांच्या चांगुलपणामुळे हा श्राप नाहीसा पण होऊ शकतो ना. पण इथे गुरुजी म्हणतात नाही, काळ आणि वेळ कधी बदलेल आणि कधी कोणा वार घाव घालेल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या घरातल्या जोडप्यांनी इथून पुढे सावध राहायचं, जपून राहायचं, स्वतःला जपायचं, एकमेकांची काळजी घ्यायची, हाच एक पर्याय फक्त आता उरलाय. आता रोहिणी म्हणते जेवढे जोडपे उरले आहेत तेही मी ह्या घरात उरू देणार नाही. असे आता माझ्या हातात आयतं कोलीत मिळाले. इतकी महत्त्वाची माहिती रोहिणीला मिळाली आहे घर फोडण्यासाठी आणि प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी. इथे अद्वैतला मात्र वाईट वाटत असतं. घरी पोचल्यानंतर तो त्याच गोष्टीचा विचार करतो, गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी. आता त्याला खरंच कलाला गमवायचं नाही, कलापासून दूर जायचं नाही. कला जर नसली त्याच्या आयुष्यात त्याला किती वाईट वाटतं, हे सगळं काही तो तिथे कलाला झोपलेली असताना बोलून दाखवतो. मी तुला कधी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, आपल्यामध्ये कधी कुठला गैरसमजही निर्माण होऊ देणार नाही आणि आपली जोडी कधीच तुटूही देणार नाही, असं म्हणत तो तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो. इकडे मात्र काळाने घालायला सुरुवात केली आहे. इथे रोहिणीने आपल्या हाताशी राहुलला घेतलेलं असतं आणि राहुलला ती सांगत असते की आपल्याला कला, अद्वैत आणि सरोज ह्या तिघांमध्ये फूट पाडायची आणि फूट
पडली की लगेच आपण त्याचा फायदा उचलायचा. त्याप्रमाणे आता त्यांच्यात भांडणं लावण्याचा ते जुनं कोलीत त्यांनी काढले. त्यांनी कलाच्या दुकानाला जाळण्यासाठी ज्या माणसाला पाठवलं होतं त्याच माणसाला घरी पाठवले आणि कलाला तो माणूस म्हणतो की मला तुमच्या जळलेल्या दुकानाची जागा हवी आहे. तर कला म्हणते मी नाही देणार, माझ्या घरच्यांसाठी ती जागा मी वापरणार. तर तो माणूस म्हणतो कोणते घरचे, ज्यांनी हे दुकान जाळलं ते का ते तुमच्या माहेरचे? म्हणजे काय विचारल्यानंतर आता तो माणूस ते अद्वैतकडे पाहू लागतो. यांनीच तर सांगितलं होतं दुकान जाळायची, ती जागावरती आपला कब्जा करायचा आपल्या दुकानासाठी. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तिला कळलं आहे की आपलं दुकान सरोज अद्वैत यांच्यामुळे जळले. तर त्यांच्यावरचा जो विश्वास आहे तिच्या मनातून ते उतरून जातात. आता ती काय निर्णय घेणार, ती ह्या घरातनं निघून जाणार का, हे सगळं पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.